तर आज मी बनवणार आहे स्ट्रॉबेरी केक आणि ही ऑर्डर आहे मला। तर म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत सुद्धा शेअर करायची होती मला। तर आता मी काय केलं आहे म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये बनवणार आहे मी केक। तर चला बघूया कसा बनवला आहे। तर आता इथे प्रत्येकाकडे ओव्हन असतं असं काही नाही आहे। तर आता माझ्या घरात जसं नाही आहे तर मी काय केलं, एक पातेलं घेतलं मोठं, त्यामध्ये एक रिंग ठेवली, हांड्याखाली ठेवतो बघा आपण, ती रिंग ठेवली त्यामध्ये आणि वरून ताटाने झाकून दिलं। आता इथं ना मी 2 ते 3 केक बनवायचे होते, त्याच्यामुळे मी सगळं प्रेमिक्स जे आहे ते एकत्र घेतले। आणि त्याशिवाय मला अंदाजसुद्धा एखाद्याला खूप पाणी लागतं, तर मग आता मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि फ्लेवरसाठी व्हॅनिलाचं इसेन्स टाकलं आहे। तर आत्ता आहे ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बॅटरसुद्धा तयार करतो, पण एखाद्याला म्हणजे जो केक जो स्पॉन्ज बनवतो आपण त्याला कोणताही बटर पेपर न वापरता, कोणताही मैदा न वापरता अगदी सहज निघून कसा येईल, तर ही ट्रिकसुद्धा मी सांगितलेली आहे याच्यामध्ये। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला वाटलं की हिचं चुकलं आहे तर तिथं मला सुद्धा सांगा। आणि म्हणजे आपण जे सगळेजण आहे ते एकमेकाचं बघूनच शिकू। जर मी सुद्धा काही क्लास वगैरे नाही केलेले, तर मी यूट्यूबवर बघूनच शिकलेली आहे। तर तोच म्हटलं जर आपल्यामुळं जर कोणी शिकत असेल तर दाखवायला काय अडचण नाही आहे, त्याच्यामुळं मग मी हा व्हिडिओ टाकते। तर आता बघा इथं बॅटर जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे। आणि काय करायचं आहे, जो केक टीन आहे त्याला सगळ्यात आधी तेल लावायचं आहे। त्यानंतर आपलं जे साधं प्रेमिक्स असतं ना, ज्याने आपण स्पॉन्ज बनवतो ते प्रेमिक्सच टाकायचं आहे। व्यवस्थित सगळं जे भांडं आहे त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे प्रेमिक्स असेल ते भांडं उलटं करून आपटून काढून टाकायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे आहे ते ठेवायचं नाही त्याच्यात। आणि बघा आत्ता जे आहे माझं जे प्रेमिक्स आहे ते प्युअर करून झालेलं आहे। आता डॅब डॅब करायचं आहे, म्हणजे जर त्याच्यात जी हवा असेल ते बाहेर निघेल आणि केक जे एकदम स्पॉन्जी बनतो। तर आता इथे पातेलं मी तापत होण्यासाठी ठेवले होतं, ते पातेलं जे आहे ते 5-1 मिनटं झाले असतील त्याला, तर ते चांगल्यापैकी गरम झालेलं आहे। तर आता मी त्याच्यामध्ये ठेवते आणि 2 केक बनवते इथं मी। तर इकडे कढईमध्ये एक ठेवलं आहे आणि पातेल्यामध्ये एक ठेवलेलं आहे। आणि गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच्या फक्त थोडीशी जास्त ठेवायची, म्हणजे लवकर शिजणारही नाही आणि म्हणजे कच्चाही राहणार नाही असं होईल। तर आता इथे मी जे आहे ते दीड बॉक्स किंवा मग आता मी तर याला बॉक्सच म्हणते, तर 1.5 बॉक्स इतकं मी क्रीम घेतलेली आहे, कारण मला 2 केक बनवायचे मोठे मोठे त्याच्यामुळे। तर आता इथे हे बघा, हे मशीन आहे माझं। तर आता क्रीम जी आहे ती बीट करून घेतलेली आहे मी। हे बघा पातेलं मी उलटं पण करते तरी क्रीम जी आहे ती जागची हलू नाही राहिली, म्हणजे क्रीम जी आहे ती आपली परफेक्ट बीट झालेली आहे। आता फ्रीजमध्ये झाकून ठेवली, त्यानंतर केक चेक केला तर थोडासा मला कच्चा वाटला, त्यामुळे मी आणखीन झाकण ठेवून 1 मिनटं ठेवलं आणि त्यानंतर मग परत दुसरा चेक केला तर तोही थोडासा कच्चा होता। मग म्हटलं आणखीन 5-1 मिनटं ठेवूया। तर आता माझे थंड झाले आता, म्हणजे हा थोडासा गरम आहे, पण हे बघा कडा सुटल्या आहे, म्हणजे आपाप ते थंड जेव्हा झालं ना त्याने आपाप कडा सोडल्या। चाकू वगैरे मी काहीच घातलेलं नाही, कळलं तुम्हाला बघा लगेच। आणि याचंसुद्धा तेच आहे, म्हणजे कोणताही बटर पेपर किंवा मैदा न वापरता आपण असाच केक स्पॉन्ज जे आहे ते तयार करू शकतो। तर चला आता पटकन केक आयसिंग करायला घेते मी। तर इथे मी केक ना आयसिंग करायला घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात आधी काय केलं, म्हणजे आधीच्याच त्याने जे स्पॉन्ज आहे त्याने भांडं सोडलं होतं, कडा मोकळ्या झाल्या होत्या त्याच्या, पण म्हटलं एक परत चाकूने मी हे करून घेतलं आणि हे बघा किती छान, म्हणजे चिटकला नाही भांड्याला, काहीच नाही, अगदी छान असा निघून आला। तर चाकूच्या साह्याने मी काय करणार आहे, पहिले त्याला रेश करणार आहे आणि त्यानंतर दोऱ्याच्या साह्याने व्यवस्थित कापून घेणार आहे। म्हणजे काय होतं, लेअर एकसारख्या येतात आणि नीट येतात, त्याच्यामुळं मग मी दोऱ्याने कापणं जास्त प्रेफर करते। तर हे बघा आता इथे माझ्या ज्या लेयर्स आहे त्या कापून झालेल्या आहे। आता मी इथे शुगर सिरप वगैरे काहीच वापरणार नाही आहे, कारण जो केक आहे किंवा जो स्पॉन्ज आहे तो एकदम सॉफ्ट आणि एकदम छान झालेला होता, त्याच्यामुळं मला शुगर सिरप वापरण्याची गरज नव्हती। तर मी डायरेक्ट काय केलं, क्रीम अप्लाय केली आणि त्यावर जे क्रंच होतं स्ट्रॉबेरीचं ते अप्लाय केलं आहे। आणि ड्रॉप करून जर टाकलं ना तर क्रंच एकदम छान आणि व्यवस्थित लागतं सगळीकडे, आणि म्हणजे जास्त प्रत्येक बाईटमध्ये जे आहे ते क्रंच येतं, तर खूप छान फ्लेवर येतो असा जर ड्रॉप करून टाकलं तर। तर आता इथं दुसरी स्टेप पण जी आहे ती मी अशीच करते, क्रीम अप्लाय केली, त्यानंतर स्ट्रॉबेरीचं जे आहे क्रंच ते टाकलं। अशाच पद्धतीने दोन्ही पण जे आहे स्टेप ते करून घेणार आहे मी।
तर आत्ता इथे माझी तिन्ही लेअर कंप्लीट झालेले आहेत. आता मी आयसिंग करायला घेतले. तर काय करणार मी आधी इथं थोडी क्रीम लावून आयसिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर थोड्या 2-3 किंवा जास्तीत जास्त 3-4 मिनटं फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे. म्हणजे काय होतं जे आपले पाव जो आहे त्याचं क्रम्स क्रीममध्ये येत नाही आणि नीट दिसतो आपला केक. तर त्यामुळे मी आता इथे थोडीशी आयसिंग करून घेतली आणि फ्रीजमध्ये थोड्या वेळ सेट होण्यासाठी ठेवेल आणि त्यानंतर परत मग आत्ता बाहेर काढून जे आहे त्याला परत थोडी क्रीम अप्लाय केली आणि फायनल आयसिंग करून घेतलेली आहे. तर आता माझ्या हातामध्ये जे तुम्हाला जो कागद दिसतोय तर तो काही मी दुकानातून विकत नाही घेतलेला. जे आपले लहान मुलांचे कपडे आहेत त्याच्यामध्ये कागद असतो बघा तो. तर तोच हा कागद आहे. मी व्यवस्थित असा चौकोनी म्हणजे जितका आकार मोठा पाहिजे मला त्या आकाराने मी कापून घेतले आणि अशा पद्धतीने फिनिशिंगसाठी काम आलेलं आहे मला. आणि आता हा रुमाल एक स्वच्छ रुमालाने आहे जे ना ती खाली एक्स्ट्राची जी क्रीम असते ना तर ती पुसून घेतलेली आहे. म्हणजे आपला केक जो आहे तो थोडासा व्यवस्थित दिसतो. तर आता हे बघा आयसिंग झालेली आहे माझी. तर आता हा जो स्पून आहे किंवा हा जो चमचा आहे त्याला मी ना ब्ल्यू कलर हे बघा हा कलर जो आहे ना तो थोडासा ड्रॉप टाकून घेणार आहे त्याच्यावर आणि केकला 2-3 ठिकाणी असे डॉट लावणार आहे. म्हणजे काय होईल एक लहान मुलासाठी केक आहे हा. तर त्याच्यासाठी मग बेबी बॉय जरसाठी असली तर ब्ल्यू थीम छान दिसते. त्यामुळे मग मी असं केक बनवणार आहे. तर हे बघा अशा चमच्याच्या साह्याने ड्रॉप लावून घेते आणि त्यानंतर मग फिनिशिंग देईल. तर त्या पुढे बघायला आणि इथे ना माझी फिनिशिंग झालेली आहे आणि गुलाबाचे जे फुलं आहे ते मी पहिल्यांदा बनवले त्यामुळे व्यवस्थित मला पण दिसतंय व्यवस्थित नाही आले पण मी प्रयत्न करते त्याच्यामुळं. आणि तुम्ही पण समजून घ्या कारण मी गुलाबाचे जे फुलं आहे ते आधी म्हणजे बनवलेले नव्हते. तर आता इथे मी काय केलं आहे जसे आले तसे गुलाबाचे जे फुलं आहे ते बनवलेले आहेत आणि काय केलं आहे पानं काढलेले आहे कारण मग गुलाबाची म्हणजे फुलं जर काढले आणि पानं जर काढले तर खूप छान दिसतो. आणि अशा पद्धतीने माझा केक फायनल तयार झालेला आहे. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर कोणी नवीन असेल चॅनलवर तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक